नमस्कार, मी पंजाबडक. आज आहे 17 जून 2025 आणि मी जात आहे कळवणकडे, नाशिककडे. या ठिकाणी कोपरगाव जवळ आलेलो आहे. तर पाहू शकता मकाचं पीक उगून आलेलं आहे आणि काही ठिकाणी इतका पाऊस झाला की त्या ठिकाणी म्हणजे वापसा देखील नाही. तर अशी परिस्थिती झालेली आहे आणि काही भागामध्ये पाऊस कमी पडलेला आहे. तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगितलं होतं की राज्यामध्ये आता म्हणजे 20 तारखेच्या नंतर पावसाचा जोर ओसरणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतो. म्हणजे राज्यातला पावसाचा जोर ओसरायला आता सुरुवात होणार आहे. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की काही भागामध्ये इतका पाऊस पडला तिथं वापसा नाही, काही भागामध्ये पाऊस कमी पडला आणि काही भागामध्ये म्हणजे इतका जास्त झाला की तिथं आणखीन एक महिना झालं पेरणी सुद्धा करता येत नाही. पण राज्यात मात्र सर्व शेतकऱ्याला सांगितलं ज्यांची पेरणी झाली त्यांच्या झाल्या, ज्यांच्या राहिलं तर त्यांना जूनच्या शेवटच्या आठवड्यात एक चांगला पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतो. म्हणजे 27 जूनच्या नंतर राज्यानं जूनच्या शेवटच्या आठवड्यात नंतर एक मोठा पाऊस येईल. मग त्याच्यात मात्र राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांच्या राहिलेल्या सगळ्या पेरण्या होणार आहेत, म्हणून हा अंदाज लक्षात येतो. आता जे पाऊस पडला ज्यांच्या झालं त्यांचं झालं, ज्यांचे कापूस लाकूड झालं. पण आता 2 दिवसाच्या नंतर म्हणजे आणखी 20 तारखेनंतर पावसाचा राज्यातला जोर ओसरणार आहे. म्हणजे पाऊस कमी पडणार आहे. तसा पाऊस थोडा चालूच राहणार आहे. स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस राहील. पण राज्यात आता जी इतका मोठा पाऊस पडत होता त्याचा पाऊस आता कमी होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतो. आणि पाहू शकता म्हणजे इतका पाऊस झाला आता मध्ये की काय मका उगून आलेली आणि इतकं पाणी अशी वापसा देखील नाही, इतका पाऊस आहे. म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू शकतो आता 2 दिवसानंतर म्हणजे 20 पासून राज्यातला पावसाचा जोर ओसरायला सुरुवात होणार आहे. जास्त खूप काही म्हणजे आता राज्यात जास्त पडणार नाही. सरी मात्र येत राहतील. म्हणजे आणखी 2-4 दिवस मध्ये एकदम बंद होणार नाही, पण सरी चालत राहील. भाग बदलत पडणार आहे. आता म्हणजे सर्वदूर पडणार नाही, भाग बदलत तरच पाऊस राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतो. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगायचं याच्यानंतर मग पाऊस असा चांगला मोठा कधी येईल. राज्यात सर्वदूरचा पाऊस आता जूनच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे 27 जूनच्या 2 जुलैच्या दरम्यान म्हणजे जूनचा शेवटचा आठवडा आणि जुलैचा पहिला आठवडा म्हणजे त्याच्यात मग मोठा पाऊस येणार आहे. मग त्याच्यामध्ये संपूर्ण राज्यातील राहिलेल्याची सगळ्याची पेरणी होऊन जाईल, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. ज्यांच्या जमिनीत ओल असेल तर तुम्ही तुमचा निर्णय स्वतः घ्या. ओल नसेल तर पेरणी करू नका. ज्यांच्या राहिले ते तुम्ही काय करा, नंतर जे शेवटचा पाऊस येईल त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. धन्यवाद.